ईव्हीएम मशीनवरील नोटा हा पर्याय आपण पाहिला असेल। तुमच्यापैकी अनेकांनी मतदानावेळी नोटा हा पर्यायही निवडला असेल, पण हा पर्याय अंमलात आणण्याची गरज नेमकी का भासली? नोटाला जास्तीत जास्त मत मिळाल्यास नेमकं काय होतं, याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। हा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या संदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। एखाद्या मतदारसंघात नोटा या पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाल्यास नव्याने निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका लेखक शिव खेरा यांनी दाखल केली आहे। शिवाय नोटापेक्षा कमी मतदान झालेल्या उमेदवारांना 5 वर्ष निवडणूक लढविण्यापासून रोखण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे। मतदारांना त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढविणारा कोणताही उमेदवार मान्य नसल्यास त्यांना ईव्हीएम मशीनवरील नोटा हा पर्याय निवडता येतो। मतदाराने हे बटन दाबल्यास त्याला वरीलपैकी कोणताच उमेदवार मान्य नाही असा अर्थ त्यातून प्रतीत होतो। 2013 मध्ये दिल्ली, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये या पर्यायाची पहिल्यांदा अंमलबजावणी झाली। सप्टेंबर 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकेमध्ये नोटा या पर्यायाचा समावेश करण्याच्या बाजूने निर्णय दिला आणि निवडणूक आयोगाला सर्व ईव्हीएम मध्ये नोटा हा पर्याय जोडण्याचे आदेश दिले। निवडणुकीत कोणताही उमेदवार मान्य नसल्यास लोक मतदानाला जात नाहीत, त्यामुळे उमेदवार नाकारण्याचा पर्याय लोकांना असावा। हा बदल राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार निवडणुकीत उभा करण्यास भाग पाडेल। जर मतदानाचा अधिकार हा वैधानिक असेल तर उमेदवार नाकारण्याचाही लोकांना अधिकार आहे, असं तत्कालीन सरन्यायाधीश पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं होतं। नोटा या पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाली तर त्यामुळे पुन्हा मतदान होत नाही। दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार कोणत्याही टोकाच्या परिस्थितीत नोटा मतांची संख्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांपेक्षा जास्त असल्यास प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार निवडून आल्याचं घोषित केलं जातं। तर ही होती नोटाबद्दलची माहिती। अशाच नव्या अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका।